बेटा वैशाली, आज तू भेटायला आली मला. आज खूप आनंद होतोय तुला बघून. तू सुरत महानगरपालिका संचालित सुमन हायस्कूल 11 मध्ये आज बघायला गेलं तर HSC बोर्डची जी 2026ची परीक्षा झाली त्यात तू A ग्रेड तर मिळवलाच आहे. शाळेत पहिली तर आलीच आहे, पण तू गुजरातमध्ये मराठी माध्यममध्ये इयत्ता 12वीच्या परीक्षामध्ये पहिला आलेली आहे आणि त्यामुळे तुझं हार्दिक अभिनंदन. तू आपल्या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल या दृष्टीने आधी तुझा परिचय दे, बरोबर. नंतर तू कशी मेहनत केली या बाबतीत थोडं गायडन्स कर मुलांना, की जेणेकरून ते पुढे त्याच पद्धतीने त्यांच्या स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट आणतील आणि अभ्यासाला त्यांना मदत होईल, बरोबर. तर परिचयाने तू आज सुरुवात कर तुझी. नमस्कार, माझे नाव वैशाली संजय पाटील आहे. माझे वडील हे व्यवसायाने शेतकरी आहेत, तसेच माझी आई ही गृहिणी आहेत. माझ्या वर्ग शिक्षकांचे नाव श्रीमती रूपम भामरे मॅडम, तसेच आचार्यश्रींचे नाव श्रीमती अनिता आर साळे मॅडम. मी इथे म्हणजे माझे आई वडील तर गावाला राहिलेले आहेत. मी इथं माझ्या काकू काकांजवळ शिकलेले आहे. त्यांच्या प्रोत्साहनाने तसेच त्यांनी मला वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शनामुळे मी आज प्रथम स्थान प्राप्त करू शकलेले आहे. गुजरातमध्ये येऊन राहून मला प्रथम क्रमांक प्राप्त करण्याचे हे स्वप्न राहिलं होतं. जेव्हा मी 12वीला ॲडमिशन घेतलं होतं तेव्हा मला कित्येक लोकांनी सांगितलं होतं की 12वी थोडी अवघड आहे, परंतु माझे स्वप्न होतं की 12वीच्या गुजरात राज्याच्या मेरिट लिस्टमध्ये प्रथम यावं. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी सतत प्रयत्न करत राहिले. सुरुवातीच्या काळात मी सतत अभ्यास करत राहिले. जे वाचनालायक विषय होते जसे की इको, BA, SP यांचा सकाळी उठून अभ्यास केला आणि जे प्रॅक्टिकल विषय होते जसे की अकाउंट, स्टेट, इंग्लिश सारख्या विषयांचा अभ्यास मी दुपारच्या वेळेस केला. कठीण वाटणारे विषय हे शिक्षकांकडून समजून घेतले. वेळोवेळी लक्ष देऊन अभ्यास केला. शाळेत घेतल्या जाणाऱ्या वीकली टेस्टमध्ये मार्गदर्शन दिले जात होते, त्यानुसार प्रॅक्टिस सुरू केली होती. शाळेत ज्या टेस्ट घेतल्या जात होत्या त्यामुळे आमची रायटिंग स्पीड खूप जास्त वाढली, जेणेकरून परीक्षेत 100 मार्काचा पेपर कव्हर करण्यात मदत होऊ लागली, ज्यामुळे मी सर्व पेपर व्यवस्थित रीतीने कव्हर करू लागले. त्यानंतर शाळेच्या शिक्षकांनी दिलेले मार्गदर्शन, वेळोवेळी शाळेत होत जाणारे सेमिनार, तसेच ड्रीम रिझल्ट तयार केलं, ज्यामुळे ते रिझल्ट साकार करण्यासाठी मी सतत प्रयत्न करत राहिले. तसेच आमच्या आचार्यश्री यांचे एक ध्येय होते की आपल्या गुजरात राज्यात आपल्या शाळेचा एखादी विद्यार्थी प्रथम क्रमांक प्राप्त करावा. हेच स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने भरपूर मेहनत घेतली होती. ते स्वप्न साकार करण्यासाठी जितकी मेहनत घेतली होती त्याच मेहनतीचं फळ आज मिळालं. ते स्वप्न साकार करत असताना अनेक अडचणी आल्या, परंतु स्वतःवर कॉन्फिडन्स होता की हे होऊ शकेल. त्याच रीतीने आम्ही प्रयत्न करत